नमस्कार. आज आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट किंवा शॉप ट्रान्सफर करताना एखादी सोसायटी मॅक्झिमम किती ट्रान्सफर फी चार्ज करू शकते या विषयावरती बोलत आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, मॅनेजिंग कमिटी आहे ती आपल्या आपल्या ओपिनियननुसार किंवा आपल्या आपल्या मतानुसार ते लोक जास्तीत जास्त ट्रान्सफर फी चार्ज करतात. ते ॲक्च्युली चुकीचं आहे. ॲज पर बायलॉज, हाऊसिंग सोसायटी बायलॉजनुसार एखादा फ्लॅट किंवा शॉप जर ट्रान्सफर करायचा असेल तर मॅक्झिमम जी ट्रान्सफर फी आहे ती सोसायटी ही 25,000 रुपये चार्ज करू शकते. किती? 25,000. मग तो शॉप असू द्या किंवा फ्लॅट असू द्या. काही सोसायट्यामध्ये असं, मी आता बऱ्याचशा सोसायटीचं लिगलचं काम बघतो, काही सोसायटी पॅनलवरती आहे तर तिथे एरियानुसार चार्ज करतात. काही 1 BHK आहे, 2 BHK आहे, शॉपचं वेगळं आहे, एरियानुसार चार्ज करतात. 1 BHK असेल तर 25,000पर्यंत घेतात, 2 BHK असेल तर 50,000पर्यंत चार्ज करतात, 3 BHK असेल तर 75,000पर्यंत चार्ज करतात. पण हे कायद्यानुसार टोटली रॉंग आहे. ट्रान्सफर फी हा तो एरियानुसार न चार्ज करता, तुमचा जर तुम्ही मेंबरशिप ट्रान्सफर करताय, तुम्ही फ्लॅटचा एरिया कन्सिडर करायचा नसतो. ज्यामध्ये एव्हरी मेंबरला एकच वोट असतो. म्हणजे 1 BHK असू द्या, 2 BHK असू द्या, 3 BHK असू द्या. ट्रान्सफर करताना तुम्ही मेंबरशिप कन्सिडर करायची असते, तुम्ही एरिया कन्सिडर करायचा नसतो. बऱ्याचशा सोसायटी अशा करतात, ते टोटली इलिगल आहे. जर एखाद्या मेंबरला ते चुकीचं आहे असं वाटलं आणि चुकीचंच असतं ते, तर ते चॅलेंज करू शकतात. ते रजिस्टर करे त्या गोष्टी चॅलेंज करू शकतात. कारण हे इलिगल आहे आणि ते जसं प्रथा होऊन जात आहे की एरिया जास्त असेल, 2 BHK असेल, 3 BHK असेल तर तुम्ही जास्त फी दिली पाहिजे. काही काही सोसायटीमध्ये असे ठराव केले जातात, 1 BHK एवढे, 2 BHK एवढे, 3 BHK एवढे. पण कुठलाही ठराव जरी मेजॉरिटीने असला तरी तो तुम्ही जर कायद्याच्या अगेन्स्ट, एव्हरी रिझोल्युशन शुड बी सपोर्टिव्ह टू द ॲक्ट अँड बायलॉज. म्हणजे ॲक्ट आणि बायलॉज, कायद्याला धरूनच गोष्टी तुम्ही ठरवल्या पाहिजेत. तुम्ही जर बोलत असाल, मेजॉरिटी लोकांनी ठरवलं बाबा 2+2 म्हणजे 5, असं जरी बहुमताने, एकमताने सर्व ठरवलात की नाही 2+2 म्हणजे 5च, पण कायदा काय बोलतो, फॅक्ट काय आहे, 2+2 हे 4च आहेत. तुम्ही किती ठरवलात, 99 100% लोकांनी ठरवलात तरी ते चूक म्हणजे चूकच आहे. त्यामुळे हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. कारण बऱ्याच सोसायट्यामध्ये अशा गोष्टी होतात, कोण त्याच्यावरती बोलत नाही, कोण चॅलेंज करत नाही, त्यामुळे ते चालून जाते. चलता ह्याचा जमाना हा आपला बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये होतो. चलता ह्याच्या गोष्टी चालत आहेत, त्यामुळं बऱ्याच वेळेला ह्या चुकीच्या गोष्टी पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जातात. त्याचा फायदा कोणाला असतो ते प्रत्येक सोसायटीला माहिती असते. पण एक लक्षात ठेवावं, हे चुकीचं तर आहेच, पण कुठलंही पेमेंट करताना तुम्ही पावती घ्यायची असते. पावती घेतल्याशिवाय कुठलंही पेमेंट तुम्ही सोसायटीच्या मध्ये द्यायचं नाही. कारण जर तुम्ही पावती दिली नाहीत, पावती घेतली नाहीत, तर तुमचं पेमेंट हे कुठल्याही कायदेशीर किंवा तुमच्या सोसायटीच्या रेकॉर्डला येत नाही, किंवा तुम्ही कायदेशीर देणं असं दिलेलं आहे असं कुठेही तुम्ही सिद्ध करू शकत नाही. तर सांगायचा थोडक्यात उद्देश हेच आहे की कितीही मोठा फ्लॅट असेल, 1 BHK असू दे, 3 BHK असू दे, तर तुम्हाला ट्रान्सफर ही मॅक्झिमम 25,000 चार्ज करू शकते. त्याच्यापेक्षा कमी चार्ज करायचे असते, पण बऱ्याचशा सोसायट्या ती मॅक्झिममच चार्ज करतात. तर हे चुकीचं आहे. तर सर्वांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची आहे. आणि आपले व्हिडिओ हे ऐकल्यानंतर त्याच्यावरती लाईक करा, सबस्क्राईब करा. असं लक्षात येतं, बरेचसे 99% लोक नुसतं व्हिडिओ बघत आहेत, त्याला सबस्क्राईब करत नाहीत. तर रिक्वेस्ट आहे सर्वांना, ते व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला पण मोठा सपोर्ट भेटणार, जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्याचं उत्साह, एनर्जी वाढेल. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की नुसतं बघू नका, तर व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करा, लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा. थँक्यू.